स्क्रीन वरती काय दिसतंय तुला तर का? पंकज? हा दिसते ना सर, प्रॉब्लेम दिसतोय. दिसतंय. कोणत्या वर्षीचा आहे? ऑक्टोबर 2018. कोणता टॉपिक आहे? ऍब्झॉर्प्शन ऑफ कंपनी. कोणती कंपनी आहे? बॅलन्स शीट ए लिमिटेड. ए लिमिटेड. ए लिमिटेडचं बॅलन्स शीट आहे. तुम्हाला बॅलन्स शीट दिसतंय इथे खाली? काय बॅलन्स शीट मध्ये नवीन दिसतंय का काही? हो. काय? हो ऍडव्हर्टाइज. एक्सपेन्सेस. ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस. ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस. एक्सपेन्स. बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला आहे का लायबिलिटीला आहे? असेट. म्हणजे तो आपला लॉस आहे. काय आहे? हो. लॉस. लॉस. बाकीचं काही नवीन नाही दिसत ना? नाही. बॅलन्स शीट कोणत्या कंपनीचं आहे आपल्याला दिलेलं? ए ए लिमिटेड. लिमिटेड. आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये पहिलीच सेंटेन्स काय म्हटलं? ए लिमिटेड वॉज ऍब्झॉर्ब बाय बी लिमिटेड. अरे ए कंपनीला कोणी शोषून घेतलं, कोणी विकत घेतलं? बी लिमिटेडनी. म्हणजे बी कंपनी काय झाली? वेंडर का परचेसिंग? परचेसिंग कंपनी. परचेसिंग. परचेसिंग कंपनी. नक्की ना? डेफिनेट ना? हो. फसवायचं काम नाही. बी कंपनी काय झाली? परचेसिंग. परचेसिंग कंपनी. परचेसिंग कंपनी आहे की नाही? हो. आणि ए कंपनी काय आहे? बिल. वेंडर कंपनी. वेंडर कंपनी. वेंडर कंपनी. मग आता ही ए कंपनी काय म्हणते? पहिली ऍडजस्टमेंट पहा. ए कंपनी ऍग्री टू राईट ऑफ ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस अगेन्स्ट इट्स ओन रिझर्व्ह. आता हे डायरेक्ट सोडवलं तरी चालेल, पण मी तुम्हाला वर्किंग मध्ये करून दाखवेल. ए कंपनी म्हणते आम्ही आमचा तोटा, ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्स नावाचा जो लॉस आहे तो आम्ही आमच्या फायद्यातून मायनस करू. मग फायदा कुठे दिसतोय का इथे बॅलन्स शीट मध्ये? हो जनरल रिझर्व आहे ना, लायबिलिटी आहे. प्रॉफिट अँड लॉस आहे की नाही? हो. मग तोटा 32,000 आहे आणि जनरल रिझर्व आणि पी अँड एल नावाचा फायदा किती आहे? 64 आणि बरं 60,000. ठीक आहे, आपण जनरल रिझर्व घेतला. जनरल रिझर्व 64,000 आहे ना? त्या 64 मधून हो. 32 काढून टाकू, म्हणजे रिझर्वला फक्त 32 राहतील. हो. हो. असं पण करता येईल. एवढेच करायचं ना सर, बस फक्त simple, लेस करायचं एवढंच फक्त. करायचं. मग तेवढंच मी अकाउंट करून दाखवतो तुम्हाला कसं करायचं. हा. किंवा आपण असंही हो, करू ठीक शकतो, इक्विटी शेअर होल्डरला आपण हे प्रॉफिट देऊन टाकतो ना, हे 64 हा. 60. हो. त्यांना त्यात म्हणायचं करायचं भाऊ, ना. हे प्रॉफिट पण घेऊन टाका ना, लॉस पण घेऊन टाका, तुम्ही तुमचं आपापसात मिटून घ्या, तसंही चालेल. हो. हा. कुछ भी चलेगा. तसं सोपं पडेल. हा काय? तसं सोपं पडेल मग. तसं सोपं पडेल. मागच्या उदाहरणात आपण तसंच केलं होतं, पण आता इथं वाक्य दिलेलं आहे म्हणून मला ते सोडून दाखवावं लागेल ना. हा. आता ओन रिझर्व म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस पण घेऊ शकतो, जनरल रिझर्व पण घेऊ शकतो. ठीक आहे, पण रिझर्व शब्द आहे म्हणून मी रिझर्वला प्रेफरन्स देतो. ठीक आहे, हो. हा. ऍक्च्युली दोन्ही तेच आहे. त्यातून लेस सेकंड करायचं. ऍडजस्टमेंट मध्ये काही नवीन आहे का? नाही. नाही. ह्या ऍडजस्टमेंट मुळे आपल्याला परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करता येईल. हो. परचेस कन्सिडरेशन म्हणजे ज्याने बिझनेस विकत घेतला त्याने विकणाऱ्याला पैसे द्यायचे, बरोबर ना? हो. हो. मग किती पैसे द्यायचे ते शोधू आपण. हो. बर, ज्याने बिझनेस विकत घेतला त्याने ऍसेट पण घेतल्या, लायबिलिटीज पण घेतल्या. लायबिलिटी घेतल्या म्हणजे काय काय लायबिलिटी तिथं पहा बरं. बिल्स टेबल आणि क्रेडिटर्स. त्याच्या काही व्हॅल्यू दिलेल्या नाहीयेत, म्हणजे मग त्या book book value value द्यायची ना? घेतल्या. हा, आणि त्याच्या बदल्यात काय दिलं रे मग? 2,600 शेअर्स. 2,600 शेअर्स दिले. कोणी कोणाला दिले? ए कंपनीने दिली. ए ने नाही रे, बी ने दिले. हा, बी लिमिटेडनी ए लिमिटेडला दिले. मग तुम्हाला 2,600 जे शेअर्स द्यायचे ते 100 रुपये किंमत दिली, पण दिले केवढ्याला? 110 ला. 110 प्रमाणे घ्यावं लागतील ना. हम्म. आणि उरलेले पैसे
कॅश कॅश आणि सगळ्यात Cash शेवटचं मध्ये. ए लिमिटेडने किती रुपये खर्च केला? 4,000. आपण इथपर्यंत उदाहरण सोडवणार आहे आज. आणि ज्या पाच हा. जर्नल एंट्रीज आहे ना, ते त्यासाठी मी तुम्हाला हो. सेपरेट व्हिडिओ सेपरेट लेक्चर घेणार आहे. हो आणि एकदा ते समजलं ना, फार तर फार मला 2 प्रॉब्लेम मध्ये करून दाखवायचं आहे. नंतर सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही सोडवताना ही माझी गॅरंटी आहे. ओके. हो कोणते अकाउंट बनवायचे? इक्विटी शेअर होल्डर, रिलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर. आपण इक्विटी शेअर होल्डर अकाउंट सगळ्यात शेवटी बनवतो, माहिती आहे ना? हो का बरं इथे बनवलंय का मी? हो बनवले. आजची तारीख किती रे? आजची तारीख 6. 6 जून. नक्की ना? हो हो ओके. काय काय अकाउंट बनवले पहा मी? रिलायझेशन, पी लिमिटेड. ओ सर, एक राहिलं ना. हो Account परचेस बनवायचं असेल तर काय करावं लागतं? परचेस Purchase कन्सिडरेशन कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन ऑफ पीसी. Purchase कॅल्क्युलेशन ऑफ हम्म. पीसीचा फॉर्मॅट मला घ्यावा लागेल. पटकन घेतो मी, 2 मिनिटात. आपण मागच्या सोडवलेल्या प्रॉब्लेम मध्ये असेल. आहे सापडलं ना? बर. आला कॅल्क्युलेशन ऑफ पीसीचा फॉर्मॅट. आता ॲक्च्युली टाइम कमी आहे म्हणून मी तो कॉपी करून घेतला बरं का. कंटाळा आला असा अर्थ समजू नका त्याचा. बर, हे आपण सोडून टाकू. का सोडवतो तुम्हाला सांगा काय काय घेतलं? लँड अँड बिल्डिंग, हा, बिल्डिंग, असं वर घ्यायच्या. प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स. स्टॉक, डेटर्स, हा. हे पहिल्यांदा 1 मिनिट वाचून घ्या. बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक, डेटर्स. डेटर्स, कुठे लिहायचं रे? परचेस कन्सिडरेशन मध्ये कुठे लिहायचं? पर्टिक्युलर्स मध्ये हा, काय लिहायचं पहिल्यांदा? Asset टेकन ओव्हर. टेकन ओव्हर रिव्हेन्यू. राईट ना? हो बरं, ॲसेट टेकन ओव्हर. कोणत्या? लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, स्टॉक, डेटर्स. 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 शक्यतो तेच नाव आहे ना प्रत्येक उदाहरणात. हा लँड अँड बिल्डिंग, लँड नंतर प्लांट अँड मशिनरी, हा, स्टॉक आहे ना. डेटर्स, डेटर्स. 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 ओके. अमाऊंट पाहून घ्या एकदा. 150, 1,04,000. 1 इथं मला वाटतं 1,20,000. कॉमन रॉंग 1,20,000. जागेवर आलेला आहे ना. हा. हा. स्टॉक 1,50,000, 1,04,000, 1,20,000. 42,000 डेटर्स तर कॅश पण घ्यायची ना, कोण म्हटलं? इन हँड. कारण इथं नाही दिलं एक्सक्लुडेड असं तर काही. आज दिलेला नाही एक्सक्लुडेड कॅशिंग. ओके, हा, सांगतो त्याच्यामुळे त्याचा अर्थ काय सांग. दिलेला नाही येतो. मतलब बता रहा ना मैं. डिस्चार्ज मध्ये कॅश आहे का? नाही. डिस्चार्ज नाही. मध्ये कॅश आहे का? नाही. नाही आहे. सेकंड, थर्ड आहे की आहे. हा. आहे कॅश डिस्चार्ज मध्ये कॅश आहे ना. हा याचा अर्थ ती नवीन कंपनी जुन्या कंपनीला कॅश देणार आहे. हो अहो मग हा. कॅश देणारच आहे तर मग त्यांची कॅश घेतील कशाला हो? हम्म. समजलं ना? मग कधी घ्यायची असते मग म्हणजे? जेव्हा खर्च करण्यासाठी काहीही. हे बघ, एक सोपी आयडिया सांगतो. हा एक तर इकडे कॅश असेल किंवा इकडे कॅश असेल. काय बोललो मी? किंवा बोललो, किंवा दोन्ही पैकी एकाच ठिकाणी असेल. हा हा
दोन्हीकडं पण नाही चालेल, दोन्हीकडेही नाही चालेल, पण दोन्हीकडे आहे असं कधीच चालणार नाही. आता मी तुमच्या समोर ऑनलाईन बोलतोय समोर. तर समजा त्या तिसऱ्या ऍडजस्टमेंट काही कॅश दिली नसेल तर मग हा. इकडे घ्यायची. हा मग इथे घेतली असते म्हणजे cash. डिस्चार्ज म्हणून दिलेली नसेल तर ना. हा. परंतु ही पण गोष्ट आहे ना, तर दिली असेल त्यांनी तर नाही सांगतो ना फोर्थ ऍडजस्टमेंट काय सांगितली. Limited paid its liquidation expenses of 4,000. ए कंपनीला खर्च करायचा आहे बरोबर ना काहीतरी. हो हा मग खर्च करायचा त्याला सांगितलं तू खर्च कर, अरे मग माझे पैसे माझ्याकडे ठेव ना. ये भी तो बात होनी चाहिए. हो म्हणजे तुम्ही ए कंपनीला खर्च करायला सांगताना त्याच्या खिशातले पैसे पण काढून घेताय, कसं काय त्यांनी जगायचं मग. बरोबर की नाही हो भावेश. कॉलेज हो. वरून येताना आमच्या ही यादीनुसार वस्तू घेऊन ये आणि तुझ्या खिशातले पैसे काढून घेतले, एटीएम काढून घेतलं, समजलंय. तुला खर्च करायला हो. सांगितलं, मग माझ्या खिशातले पैसे तर माझ्या खिशात राहू द्या. हो सर. सिंपल बात आहे. याच्यावरती लय मोठं लेक्चर आहे माझं. मी तुला सांगितलं, आता मी तुमच्या समोर बोलतोय ना, हो. असं शक्य आहे का मी तुमच्या समोर कोण बोलतोय आणि तुमच्या दरवाजाची बेल वाजली आणि दरवाजात पण मी प्रकट झालो. दोन्हीकडे शक्य आहे का. नाही. एक तर मी बोलतोय मग दरवाजात नसणार. ओके. किंवा हो. आज लिंक का बरं नाही येत, आज लिंक का बरं येत नाही, सर कुठे गेले काय माहिती, सर कुठे गेले काय माहिती, क्लासमध्ये सर आहे का नाही. नाही. आणि मी तुमच्या दरवाजात उभा आहे, असू शकतं ना. हो. मी दोन्हीकडे पण नाहीये, क्लासमध्ये पण नाही दरवाजात पण नाही, म्हणजे तिसरीकडे कुठेतरी असू शकतो. परंतु दोन्हीकडे पण आहे असं पॉसिबल आहे का. नाही. म्हणून मी काय म्हटलं, एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, कॅश एक तर डिस्चार्ज असेल किंवा टेकन ओव्हरमध्ये असेल, दोन्हीपैकी कोणत्या तरी एका ठिकाणी डेफिनेट असणार. दोन्हीकडे नसली तरी चालेल, पण दोन्हीकडे असणार असं होणार नाही. काय कळालं असेल नसेल तर परत वाचा, परत ऐका. डेटर्सचे किती घ्यायचे आहेत दादा. 42,000. 42,000. क्या बात आहे. खरं टोटल 1 2 3 3,70,000, 3,70,000, 4,10,000, 4,16,000 करे टोटल. अरे टोटल नाही, टोटल का 4,00,000. हो बरोबर आहे सर. 4,16,000. 4,16,000. लेस काय 4,16,000. लायबिलिटीज टेकन ओव्हर. लायबिलिटी स्टेकन. Bills payable आणि creditors. आता लायबिलिटी टेकन मध्ये काय येईल रे भाऊ. Bills payable आणि creditors. बिल्स पेबल आणि Creditors. बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स. क्रेडिटर्स. 42,470,000 बरोबर ना. हो. दोनों मिला के कितना हुआ. एक 1,12,400. वजाबाकी का. हा. सोळा. किती मधून किती मायनस करायचे मला. 3,03,000. 4,16,000 वजा 1,12,400. किती आले. 3,03,700. 3,03,700. 3,03,600. याला काय नाव देत असतो आपण. व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू ऑफ बिझनेस. बरोबर. हेच 3,03,600 इकडे येणार. हो. याला काय नाव Tax देतो आपण. consideration. परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन ना.
हो. मग आता परचेस कन्सिडरेशन मध्ये काय काय मिळणार आहे बघा बरं. 2600 इक्विटी शेअर. हा 2600 शेअर्स आणि बॅलन्स इन कॅश. बर, मग इथे मी लिहितो बर. डिस्चार्ज मध्ये काय मिळणार पहिल्यांदा. इक्विटी शेअर इक्विटी इक्विटी शेअर्स. 2700. इक्विटी 110 शेअर्स रुपये. 110. इक्विटी शेअर्स किती. 2600. 600. बर, 2600 गुणिले 110. शेअर्स गुणिले 110. 110 बरोबर ना. हो. कर बरं गुणाकार कर जरा. 2,80,000. 2,86,000 आणि उरलेले पैसे ना. हो Cash. कॅश. 32,000. 32,000. कॅश किती मग. 17,500. नक्की 14 3 17 शाबास 17,600. 600. याला मी नाव देतो वाटलं सर. कशाला. टू कॅश अकाउंटला बॅलन्स बॅलन्स अमाऊंट amount. आहे ना. हो एवढं लक्षात आलं ना. हो. ओके, आता प्रॉब्लेम सोडवायचा आपल्याला. बरोबर आहे. हो. अकाउंट काय सगळे ऍडजस्ट करतो जरा. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट काय ऍडजस्ट नाही होते. बर, ओके बघूया. चला काय करायचं पहिल्यांदा सांगा. ऑल असेट्स ट्रांसफर टू रियलाइजेशन अकाउंट डेबिट साइड. उसके पहले भी तो कोई काम है अपना. त्याच्या अगोदर पण काही काम आहे ना. अरे शेअर Purchase कॅपिटल consideration आपल्याला calculation ट्रान्सफर झालं ना. करायचं. हा शेअर कॅपिटल ट्रान्सफर करते. हा शेअर कॅपिटल 2 लाख आहे ना. हा. हो. शेअर होल्डरला ट्रान्सफर करावं लागेल ना मला. हो काय क्रेडिट टाकायचं साइडला. बाय. बाय इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख. किती 2 रुपये. लाख. 2 लाख. 2 लाख. बँक अकाउंट कॅश अकाउंट बँक अकाउंट आहे ना. हो. बँकेचा बॅलन्स किती आहे पहा बरं. 14,400. कुठे लिहायचं ते. 14,400 कॅश इन हँड. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कितना. 14,400 डेबिटला. आता आपल्याला हे जनरल रिझर्व्ह फंड ट्रान्सफर करायचे होते, पण त्यांनी पहिली ऍडजस्टमेंट सांगून काय केली, गडबड केली ना आपली. हो. पहिली ऍडजस्टमेंट म्हणते का ए लिमिटेड ॲग्री टू राईट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स. मग ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स किती आहे. 32,000 आहे ना. हो. ऍसेट आहे का लायबिलिटी आहे ती. असेट्स आहे. Asset आहे. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स अकाउंट मध्ये ते 32,000 लिहितो पहिल्यांदा. हे बघ मी इथं अकाउंट काढलं वर्किंग मध्ये दिसतंय का. मग डेबिट साइड. काय लिहिलं मी टू इथं. बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती रुपये होते. 32,000. डेबिटला का बरं लिहिले मी. तो लॉस आहे ना. लॉस लॉस आहे आहे. ऍसेटला दिलेलं आहे. जनरल रिझर्व्ह अकाउंट पण आहे माझ्याकडं. हो मग ते हो. क्रेडिट सांगा साइडला जनरल येणार पण. रिझर्व्ह अकाउंट किती आहे जनरल रिझर्व्हला माझ्याकडं. 64,000. 64,000 मी जनरल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर करतो. कोणत्या साईडला जाईन आता. टू का बाय. बायला. बाय. बाय बॅलन्स. बाय ब्रॉट डाऊन. Good. किती रुपये होते. 64,000. आणि आता त्यांनी ऍडजस्टमेंट काय सांगितली. ऍडजस्टमेंट मध्ये क्या बोला वो क्या बोले का एडवर्टाइजमेंट का पैसा हम रिजर्व को ट्रांसफर कर देंगे. क्या बोले वो. ऍडव्हर्टाइज का पैसे रिझर्व ट्रान्सफर करायचे. मग आता इथं ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट दिसतंय का तुम्हाला. हो क्लोज करतो. याचे किती रुपये आहेत इथं आपल्याकडं. 32,000. त्यांनी सांगितलं ते 32,000 आम्ही कुठे ट्रान्सफर करून टाकू. जनरल रिझर्व. मग बस इथं आपलं काम काय राहिलं आता. इथं नाव द्यायचंय बाय जनरल रिझर्व.
जनरल रिझर्व्ह समजे का? हो. मग आता ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बाय जनरल रिझर्व्ह आलं तर दुसरा इफेक्ट कुठे जाईल? जनरल रिझर्वच्या डेबिट साइडला शाबास. टू ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ऍडव्हर्टाइजमेंट कळलं? किती रुपये? हो. 32,000. हे समजले का? 32चे 32 गेले. पण तरी हो. पण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सॉरी जनरल रिझर्व्हला किती रुपये होते आपले? 64. तरी पण 32 शिल्लक राहिले पा. हो. मग हे पैसे कोणाला देऊन टाकायचे आपल्याला? इक्विटी शेअर. कळलं? हो. मग याचा दुसरा इफेक्ट कुठे जाईल? इक्विटी शेअर साइडला Credit side. क्रेडिट साइडला बाय बाय जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व. कळलं का? हो. 32,000. 32,000. और हमारे बैलेंस शीट में P&L अकाउंट है ना हो 60,000, वो भी तो किधर जाएगा? वो भी इक्विटी शेअर. क्रेडिटला है का? बाय हो. प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लॉस अकाउंट. किती रुपये रे? 60,000. नक्की का? इथपर्यंत समजलं बेसिक? हो. आता आपल्या स्टेप पहिली स्टेप काय? ऑल असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड. शाबास. रिअलायझेशन अकाउंट डेबिट. काय लिहितात रे तिथं? Sundry assets. Sundry assets. कोणत्या कोणत्या ऍसेट आहे आपल्याकडं? आता परपाट झाल्या आपल्या. लँड अँड बिल्डिंग. लँड Plant and machinery. लँड अँड Plant and अँड machinery. टॉप. नंतर Stock assets. स्टॉक. नंतर Debtor. लेटर्स. आता त्याची अमाऊंट पहा फक्त क्वेश्चन पेपर. ऍडजस्टमेंट मधल्या घ्यायच्या का बॅलन्स शीट मधल्या घ्यायच्या? Balance sheet Balance मध्ये. 140, 110, 98, 42 42. बरोबर? हो हो. 1,40,000. 40,000. 1,00,000. 1,10,000. 58,000. किती होतं रे शेवटी? 42,000. टोटल 1, 2, 2.5, 2.5, 3.5, 3.5, 3.5, 3, 90. 3,00,000. 3,90,000. नक्की का? हो ओके बरोबर. 3,90,000. दुसरी स्टेप काय? ऑल लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साइड. सेकंड स्टेप काय म्हटले? ऑल लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साइड. नक्की? हो. काय लिहितात रे मग तिथं? बाय सनरी लायबिलिटीज. लायबिलिटी. बाय सनरी लायबिलिटीज. काय काय लायबिलिटी आहे रे आपल्याकडे? बिल्स पेबल बिल्स पेबल आणि आणि क्रेडिटर्स. क्रेडिटर. 43,470,000 बरोबर ना? हो. बरं तुम्हाला हे कळलं का? सगळे प्रॉब्लेम सारखेच आहेत, थोड्याफार फरकाने. काय नाव बदलले आहेत फक्त, बरोबर ना? हो. पण आता हे तुमचं उगाच तुमचं ऑब्झर्वेशन झालं म्हणून तुम्हाला कळालंय सगळं सारखंच असतं. टोटल किती येईन रे? 1,12,000. 1,12,400. किती स्टेप कंप्लीट झाले आपल्या? 2. तिसरी स्टेप काय? परचेस कन्सिडरेशन ड्यू. कोणाकडून पैसे घ्यायचे? बी लिमिटेड. बी कंपनी. किती रुपये घ्यायचे? 3,03,600. मग सांगा बरं आता नीट मला. बी कंपनीकडून पैसे घ्यायचे आहे म्हणजे बी कंपनी आपली कोण झाली? डेटर झाली ना? हा. हो मग बी कंपनीकडून पैसे घ्यायचे. बी कंपनी आपली डेटर झाली म्हणजे बी कंपनीच्या डेबिट साइडला.
हा डेबिट साइड रिअलायझेशन अकाउंट. डेबिट साईडला लिहायचं. हो. हो. बी कंपनीच्या डेबिट साईडला काय लिहायचं मग? टू रिअलायझेशन अकाउंट. अरे वा, आठवायची गरज पडते का काय लिहायचंय आपल्याला? नाही. आपाप लक्षात राहिलं का नाही? हो. किती रुपये होते? 3 लाख 36 नाही सर, 3 लाख 3 लाख 3,600. ओके, ओके. 3 लाख 3 लाख 3,700. 3 लाख 3,000 600. बरोबर लिहिलं का? हा, आणि ब्रॅकेट म्हणजे परचेस कन्सिडरेशन ड्यू. अरे बापरे, ते पण लक्षात राहिलंय का? ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं? आता याचा दुसरा इफेक्ट द्यायची काही गरज आहे का? लक्षात राहतं ना मग. दुसरा इफेक्ट द्यायची गरज आहे का? हो आहे. हो. कुठे? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय लिहायचं रे? बी कंपनी अकाउंट. कंपनी अकाउंट. बाय बी कंपनी अकाउंट. बी कंपनी अकाउंट. बी कंपनी अकाउंट. बर, बी कंपनी अकाउंट. किती रुपये? 3,03,600. 3 लाख 3,600. कंसात काय? परचेस किती स्टेप कंप्लीट झाल्या? 4 नाही रे. 3 सॉरी चौथी स्टेप काय? परचेस कन्सिडरेशन. रिसिव्ह. या बी कंपनीकडून आपल्याला काय काय मिळालं? किती रुपये घ्यायचे त्यांच्याकडून? 3,03,600 घ्यायचे ना? हो. मग 3,03,600 रुपयात काय काय मिळालं पा? क्या क्या मिला सर? 2,86,000 का शेयर्स मिला और 17,600 कॅश मिला. बरोबर आहे? हो. मग हे मला 286 आणि 17,600 कुठे लिहावं लागतील रे? बी कंपनीच्या क्रेडिट साइडला काय क्रेडिट साईडला. 86,000. आणि 17,600. सांगा 2 लाखाचं काय? बाय Equity share. इक्विटी बाय इक्विटी शेअर. कोणती कंपनी? बी कंपनी. शाबास. आणि कॅश बाय कॅश बाय काय? कॅश अकाउंट. कॅश अकाउंट. तर याचा आपल्याला दुसरा इफेक्ट देणं गरजेचं आहे का? हो आहे. सांगा बरं, काय याचा बी कंपनीच्या क्रेडिटला बाय इक्विटी शेअर्स ऑफ बी कंपनी असं नाव आहे. याचा कायदेशीर दुसरा इफेक्ट कुठे होईल? इक्विटी शेअर अकाउंट. कंपनीच्या डेबिट साइडला. इक्विटी शेअर ऑफ बी कंपनीच्या डेबिट साइडला. खूप लांब आहे का ते अकाउंट? काय नाव लिहायचं मला? टू बी कंपनी अकाउंट. कंपनी अकाउंट. किती रुपये? 2,00,000. 2,86,000. सॉरी 86,000. आणि कॅश अकाउंटचा पण द्या. कॅश अकाउंटच्या पण कॅश डेबिटला. अकाउंटच्या डेबिट साइडला. कॅश अकाउंटच्या पण डेबिटला काय लिहायचं मला? टू बी कंपनी अकाउंट. किती रुपये? 17,600. बरोबर आहे का? हो. बर, किती स्टेप झाल्या? 4. 5वी स्टेप ऍडजस्टमेंट असते. ऍडजस्टमेंट मध्ये आता पहिली तर झाली, दुसरी पण झाली, तिसरी डिस्चार्ज ते पण झालं, चौथ्यामध्ये फक्त सांगितलं लिक्विडेशन एक्सपेन्स 4,000 रुपये. सांगा, खर्च केला म्हणजे पैसे आले का पैसे गेले? पैसे गेले. कॅश अकाउंट अगोदर 14,400 होते, परत त्यांच्याकडून 17,600 आले. आलेले पैसे डेबिटला आहे ना? हो. मग खर्च केल्यावर कुठे द्यायचे? क्रेडिट साइड. किती रुपये खर्च केला? 4,000. काय नाव द्यायचं खर्चाला? लिक्विडेशन एक्सपेन्स. रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट. द्यायला पाहिजे ना सर. तुला ते नाव द्यायचं हा. ना? हो. लिक्विडेशन एक्सपेन्स. हा, ते तू आहे ना, तुझ्या भावना कंसामध्ये व्यक्त कर. काय? लिक्विडेशन एक्सपेन्स. बरं का? काय लिहिलं? नाही, बरोबर आहे, त्याचं लिक्विडेशन एक्सपेन्स बरोबर आहे, पण ते लिहायचं कोणत्या अकाउंटला आपल्याला?
रेगुलाइजेशन। भावेश चल अच्छा हुआ तूने बोल दिया, चल मैं कुछ समझाता हूँ आपको, ठीक है? चलो ए भाऊ, अरे ऐक ना, ऐकतोय का? हो ए, ऐकतोय माझ्या सर. राजा, राग आला का तुला? ऐकतोय. ऐक तुला मैं सांगतो, हे काय नाव लिहिलं आपण रिलायझेशन ना? हो तेरे को एक बात मालूम है, ये रिलायझेशन अकाउंट जो है ना, रिलायझेशन अकाउंट, हो ये कोई नया आदमी नहीं है, कोई नया अकाउंट नहीं है. हो सर. हा आहे ना आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचाच भाऊबंद आहे. हो कोणाचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कारण याच्यात पण प्रॉफिट आणि लॉस येतो का नाही? आपण इथं प्रॉफिट लावली तो पा, हो येतो ना सर, येतो हो. ना. म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉसचाच भाऊ आहे का नाही? हो आहे. मग याचे सगळे रूल प्रॉफिट अँड लॉस सारखेच आहे ना? हो सांग बरं, प्रॉफिट अँड लॉस मध्ये खर्च कुठं लिहायचो आपण? सर क्रेडिट साइडला. अरे बाप, Debit side. बापरे, डेबिट साइडला. सॉरी. प्रॉफिट अँड लॉस मध्ये खर्च कुठं असतात दादा? डेबिट साइड. अरे नॉमिनल Debit side. अकाउंट प्रॉफिट एंड लॉस, नॉमिनल अकाउंट का रूल क्या बोलता है? डेबिट ऑल एक्सपेंस एंड लॉसेस, क्रेडिट हो ऑल. सर. इन्कम अँड गेन. हा, इन्कम अगेन्स्ट. प्रॉफिट अँड लॉस आपण फायनल अकाउंट मध्ये बनवायचो. खर्च कुठे लिहायचे? हो, डेबिटला का बस. क्रेडिटला? डेबिटला. 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 आणि फायदे कुठे असायचे? क्रेडिट साईडला. क्रेडिट साइडला. मग आता हा रिलायझेशन एक्सपेंस आहे ना, हो हो. अरे ये भी तो खर्चा है, हा, सर. तो खर्चा किधर जाएगा इसमें? डेबिट साइड. डेबिट में. लेकिन उसको खर्चे का नाम नहीं देने का, उसको क्या बोलने का? कॅश. हा, आणि आपल्याला काय व्यक्त व्हायचं ते कंसात व्यक्त व्हायचं, लिक्विडेशन. ठीक आहे? हो. ओके, चलो आगे. हा सर. अजून काय ऍडजस्टमेंट राहिलं का रे? नाही, कसं असतं, नाही. विद्यार्थ्यांना समजून सांगितलं पाहिजे ना काही गोष्टी, हो सर. हो फॉर्मल इनफॉर्मल सगळ्या गोष्टी त्या समजल्या पाहिजे. का बरं हे नाव लिहिलं, का बरं ते नाव लिहिलं? ओके सर, हे तर संपलं. मग आता 5 स्टेप कम्प्लीट, 6वी स्टेप काय? रिलायझेशन क्लोज. सांगा कोणती बाजू जास्त वाटते तुम्हाला? क्रेडिट साइड. क्रेडिट साइड. मोज बरं. 3,06,000 Credit. 4,400. किती झाले? 16,000. 4,16,000. 4,16,000. त्यातून मला मायनस कशातून? तुम्हाला कॅल्क्युलेटर दिसते का स्क्रीनवर? हो. सांगा त्यातून काय मायनस करायचं मला? 1,94,000. 3,90,000 पुन्हा वजा 4. किती राहिले रे? 22,000. सर हे जे 22,000 आले, सर हे कोणता बॅलन्स आहे? 22,000. इक्विटी शेअर होल्डर. अरे नहीं, डेबिट बैलेंस का क्रेडिट बैलेंस? क्रेडिट बैलेंस. और क्रेडिट बैलेंस हमेशा प्रॉफिट होते हैं, हाँ. बराबर ना? तो ये जो हो. प्रॉफिट हो. है, ये जो प्रॉफिट है वो हम किसको देंगे? इक्विटी शेअर होल्डर. होल्डर. और लॉस हुआ होता तो त्यांनाच. मग आता इथे मी पेस्ट करून घेतलं बारीक अक्षर म्हणून. हा काय आहे तुमचा? Profit. प्रॉफिट. रिलायझेशन. रिअलायझेशन. राईट आहे ना? हो. कोणत्या अकाउंट मध्ये कोणत्या साईडला काय नाव आलेलं आहे? रिअलायझेशन अकाउंट मध्ये डेबिट साईडला इक्विटी शेअर होल्डर्स. दुसरा इफेक्ट कुठे जाईल? इक्विटी शेअर इक्विटी शेअरच्या क्रेडिट शेअर साइडला. होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला हा, बाय बाय रिलायझेशन रिअलायझेशन अकाउंट. सांगा बरं, आहे का जगात त्याच्यापेक्षा काही सोपं? 22,000. आहे का नाही? कंसात राहिलं सर. हा, बरं. प्रॉफिट कंसावर दिलंय बरं. काय हा? कंसात. बरं, नाही चांगली गोष्ट आहे ना. प्रेझेंटेशन चांगलं आहे. ज्याचं असं बारीक बारीक गोष्टी आठवतात याचा अर्थ त्या व्यक्तीचं प्रेझेंटेशन चांगलं असतं, पण त्यासाठी अक्षर चांगलं असणं सुद्धा गरजेचं आहे. ओके बर, हा. किती झाले? संपले सगळे? पहिला अकाउंट आता क्लोज close. आहे, दुसरा अकाउंट तर ऑटोमॅटिक क्लोज आहे मगाशीच. तिसरा अकाउंट सांगा कोणती बाजू जास्त आहे?
डेबिट साइड. डेबिट. म्हणजे आपल्याला नवीन कंपनीकडून केवढ्याचे शेअर्स आलेले? 2,80,000. 2,80,000. हे शेअर्स काय करायचे आता? इक्विटी शेअर होल्डर. शेअर. बाय त्यांचे. इक्विटी शेअर होल्डर. हे तुम्हाला समजलं पाहिजे का बरं आपण त्यांना देतोय आपण, हे का नाही? दुसरा इफेक्ट कुठे जाईल इक्विटी शेअर होल्डरच्या? डेबिट साइडला. डेबिट साइड. इक्विटी शेअर्स ऑफ बी कंपनी. हो. काय नावाने? टू इक्विटी शेअर्स ऑफ दी कंपनी. इक्विटी शेअर्स ऑफ बी कंपनी. बी कंपनी. समजणं लय गरजेचं आहे. किती होते? 2,86,000. अजून कोणतं अकाउंट राहिलं पहा बरं. बी कंपनी संपलं, हे पण संपलं. कॅश. अरे कॅश कितना पैसा था मेरे पास? 14,400 था. 17,000 आ गया. 17, 14, 31, 31, 32. कितना पैसा हो गया टोटल? 32,000. 32 में से मैंने कितना खर्चा किया? 4,000. 28,000 आले. लय हुशार झाला रे तू. कॅल्क्युलेटरची गरज नाही. क्या बात आहे. कोणाला देऊन टाकायचे पैसे? इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर. बरोबर ना? हा इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला आता. मग दुसरा इफेक्ट कुठे जाईल तो? इक्विटी शेअर्स. टू कॅश अकाउंट. इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला टू कॅश अकाउंट. किती उरले होते रे? 28,000. चला बरं मोजा बरं. चला कोणती बाजू जास्त आहे? आता बॅलन्स काढायचा का टोटल सारखी आली पाहिजे? चला पहिल्यांदा क्रेडिटची करा. सर 2 लाख आहे पहिले. 32,000. 32,000 पण आहे. 32,000. हा 8,000 आणि 22,000. 60,000. 22,000. 22,000 पण आहे. किती झाले रे? 3,14,000. 3,14,000. चला क्रेडिटची बेरीज करा. सॉरी डेबिटची बेरीज करा. 2,86,000 आणि 28,000. 2,86,000 अधिक 28,000. किती झाले रे? 14,000. 3,14,000. सेम आलं हो. म्हणजे समजलं का? हा. ओके. क्या ये टैली हो गया? यस सर टैली हो. हो गया. याची PDF पाठवतो तुम्हाला. हो. PDF पण घ्या आणि PDF तुमच्या मित्रांना पण पाठवत जा. ठीक आहे? हा. क्लासला असो नसो जाऊ द्या. विद्यार्थ्यांचा फायदा करणं गरजेचं आहे. कारण आज ह्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे बऱ्याच कॉलेजेसमध्ये लेक्चर व्यवस्थित होत नाहीत किंवा झाले नाहीत. त्यांनाही टायमिंगचा प्रॉब्लेम आहे. क्रेडिट सिस्टीममुळे शिक्षकांना सुद्धा काम करणं पॉसिबल होत नाही आता पहिल्यासारखं. ठीक आहे? हो. आणि एक प्रॉब्लेम समजणं गरजेचं असतं. फक्त एक समजलं ना पुढचं मग सगळी दुनिया तुमचीच आहे. ओके. हो. चलो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सर. ओके वेलकम.